वाशी स्थित एपीएमसी मार्केट के पुनर्विकास को लेकर बेलापुर की बीजेपी विधायिका मंदा म्हात्रे की बाजार समिति कार्यालय में अहम बैठक संपन्न हुई, जहां इस दौरान सभापति प्रभु पाटिल, उपसभापति हुकमचंद आमदरे, सचिव पीएल खंडागले एवं अन्य पदाधिकारी मौजूद थे। इस बैठक में मंदा म्हात्रे ने 20 सालों से अति धोखादायक होने के बावजूद खटाई में पड़े कांदा बटाटा मार्केट के पुनर्विकास को समय की जरूरत बताते हुए मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से मिलकर पुनर्विकास का रास्ता साफ करने का भरोसा दिया। तो वहीं उन्होंने सही भवन निर्माता चुनकर ही पीएमसी गठित करने की सूचना भी इस बैठक में दी। पुनर्विकास के अलावा सड़कों की बदहाल अवस्था, अवैध फेरीवालों का मुद्दा आदि कई विषयों पर भी गहन चर्चा इस बैठक में की गई। विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेली 10 वर्ष मी येत असते। रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो, एफएसएचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची वेळ घ्यायची होती। सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची 4 महिनेच आहे ते पाटील साहेबांकडे। तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले 20 वर्ष प्रलंबित आहे, तो काम तर आता व्हायला आलेला आहे, पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटने। मसाला मार्केटमध्ये पीएमसी कोणाची नेमले, काय नेमले, विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्षांनी सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे। मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदा बटाटा मार्केटचं संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासात चांगला नेमणं फार गरजेचं असतं। शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कसे सगळी लोक भरपूर लोक आहेत, तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो। आतून प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं। त्याच्यामुळे 19-20 करून विकासात नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण पीएमसी वगैरे आहे, कोण विकासक आहे, तर ते आता भेटले नाहीत। ते भेटल्यावर विचारून ते मला सांगितल्याशिवाय तिथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये। मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो। नेहमी प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही येतच असतो। फ्रूट मार्केट असो, पानसरे साहेबांचं, भाजी मार्केट असो, शंकर पिंगळे साहेबांचं, सगळ्यांची माझी चर्चा होत असते। पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला। आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये ही सगळ्यात मोठं मार्केट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। एवढ्या एकर जागेवर अनेक लोकांचा डोळा आहे, एफएस आहे, त्यांचा आहे, त्याच्यावर डोळा आहे। पवार साहेबांनी जरी मीटिंग घेतली ती पुढे काही सरकलं नाही। आदरणीय पवार साहेबांबरोबर मी स्वतः 2 ते 3 वेळा या बाबतीत चर्चा केली होती की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे कांदा बटाटा मार्केट जर उद्या कोसळलं तर तिथे मरणार कोण आहे, ते मजूर मरणार, गरीब लोक मरणार, जे माथाडी कामगार आहेत। त्याच्या अगोदर काहीतरी होणं गरजेचं आहे आणि 20 वर्षापूर्वीचं ते त्याच्या सगळ्या चर्चा पवार साहेबांबरोबर माझ्या पानसरे साहेबांच्या अनेक लोकांच्या नेहमीच झालेल्या आहेत आणि आता या चर्चा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 14 मध्ये आले तेव्हाही त्यांच्या कानाले इथल्या मार्केटच्या समस्या, शिंदे साहेब आले त्यावेळी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं लक्ष घाला आणि ते काय काय कसली गरज आहे, काय करायला पाहिजे ते तुम्ही जरा बघा स्थानिक आमदार म्हणून। आणि म्हणून त्या हिशोबाने आता मी पुढाकार घेतलेला आहे आणि इथं ज्या लोक संबंधित आहेत तेच लोक इथं हस्तक्षेप करतील, इतरांचा हस्तक्षेप इथे होऊ देणार नाही आणि हे काम झालं पाहिजे। हे काम रोखण्यासाठी मी आलेलं नाही आहे, काम प्रगतीपथावर कसं गतीने आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वात 2020 होऊन तर कांदा बटाट्याचं मार्केटचं काम या महिन्यात झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक चांगलं प्रगतीचं पुढे पाऊल उचललेलं आहे असं सांगू। मलाही हे सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत, त्याचसाठीच मी आज इथे आलेले आहे आणि त्याच पद्धतीने या लोकांची मी चर्चा केलेली आहे की जरी तुमच्या मागण्या जास्त असतील तरी 50-50 किंवा 50-60 अशा दिल्या तरी त्या मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे। विकासात कोण होतं, आता काही कांदा बटाटावाल्यांच्या मार्केटच्या लोकांच्या डिमांड आहेत, त्या डिमांड जर 100% पूर्ण होत नसतील तरी 80% झालं तरी आपण विकासाला पुढे गेलं पाहिजे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।